की ज्यांचा विनाअट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। जय हरी शेतकरी मित्रांनो, आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या 12 वर्षाचा जो काही कालमान आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली। कसा विकास झाला, काय झालं, कुठं किती गुंतवणूक झाली, ही सगळी त्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। आणि त्यामध्येच त्यांनी जी काय आता सध्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ, त्यानंतर प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपये नियमित कर्जदारांना, आणि जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र होते अशा शेतकऱ्यांना 50,000। मात्र यामध्ये त्यांनी सांगितलं की 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळणार आहे। आता या अगोदर आपण शासन निर्णय बघितला किंवा तुम्ही बऱ्याच जागेवरून ऐकला असेल, काही राजकीय नेत्याकडून ऐकला असेल, शेतकरी संघटनांकडून ऐकला असेल। सध्या रोहित पवार यांचं आजपासून आंदोलन चालू आहे अन्नत्याग पंढरपूरमध्ये, तेही या ज्या काही अटी निकष लावलेत त्याचमुळं चालू आहे। आणि मग मुख्यमंत्री म्हणत आहेत की 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळणार। मग आता ही कशी मिळणार हे खूप महत्त्वाचं आहे। आता आपण शासन निर्णय तर बघितलाच आहे, पण तुम्हाला सांगतो त्यांनी त्यामध्ये बोलताना आता काय काय सांगितलं आहे काय नाही त्याचा एक थोडक्यात तुम्हाला मी दाखवणार आहे त्यांचे पत्रकार परिषदेचा। मात्र त्यांनी जे सांगितलं की विनाअट 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, यामध्ये एकच अट टाकलेली आहे, म्हणले की ज्या शेतकऱ्यांना या अगोदर कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे आणि आपली जी बँकिंग सिस्टम आहे ही बँकिंग सिस्टम चालवण्यासाठी 2019च्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्यांनाच फक्त वरची रक्कम भरल्याच्या नंतर 50,000 रुपये लाभ मिळणार आहे असं सांगितले। पण आता तुम्हीही बघितलं असेल की ज्या शेतकऱ्यांनी 2019ला म्हणजे 1/4/2019च्या नंतर कर्ज उचललेलं आहे, 31/3/2025 पर्यंत ते थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार। मात्र त्या शेतकऱ्याकडे जर समजा 4-5 लाख रुपये कर्ज असेल तर मग त्याला वरची रक्कम भरल्याशिवाय या 2 लाखाचा लाभ मिळणार नाही, हे महत्त्वाचे। जर त्याच्याकडे ते 2 लाखाच्या वरचे पैसे भरायलाच नसतील तर त्याला कसा लाभ मिळणार, मग ही अट आहे का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर प्रोत्साहन योजना। आता या प्रोत्साहन योजनेमध्ये जे नियमित शेतकरी आहेत 2022 ते 2023, 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या 3 वर्षामध्ये या शेतकऱ्यांनी नियमित 2 वर्ष कर्ज भरलेलं असणं गरजेचं आहे। 1 वर्ष नसलं तर चालतंय असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र त्यामध्येच पुढे एक अट दिलेली आहे की 2025-26 व 2026-27 मध्ये सुद्धा या शेतकऱ्यांनी परतफेड केलेली अनिवार्य आहे, म्हणजे त्यांनी परतफेड केलेली नंतर बी पाहिजेच 2025-26 आणि 2026-27। आता बरेच शेतकरी काय ध्यानात घेऊन बसलेले आहेत 2022 ते 2025 पर्यंत एकच वर्ष जरी भरलेलं नसेल तरी आपल्याला प्रोत्साहनपर मिळणार आहे। मात्र त्यामध्ये ही अटसुद्धा एक महत्त्वाची आहे। आणि मग मला सांगा, जर हे पत्रकार परिषदेमध्ये म्हणत असतील की 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट लाभ मिळणार आहे, मग हा कसा मिळणार आहे तो व्हिडिओ बघून घ्या। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत। अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विनाअट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। तर मित्रांनो, असं त्यांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले।
मात्र आता तुम्हीही शासन निर्णय वाचला असेल, तुम्हीही पाहिला असेल, एवढ्या सगळ्या शेतकरी संघटनांनी पाहिला. आता आजच बरेचशा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हे कृषी मंत्र्यांना भेटले. आता त्या बैठकीत नेमकं काय घडलं ते आणखी आपल्याला माहिती मिळाली नाही. मात्र ती माहिती आल्याच्या नंतर नेमकं तिथंसुद्धा काय घडलं आहे तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मात्र सध्या रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन हे पंढरपूरमध्ये या अटी व निकषासाठीच चालू आहे की या शेतकऱ्यांना विनाअट, ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल तर त्यांना डायरेक्ट 2 लाख रुपयाची माफी द्यावी आणि जे नियमित कर्जदार आहेत त्याच्यात ते 2 वर्ष परतफेड करण्याची अट ही काढून टाकावी. अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यानंतर 2019ला ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्यांची सुद्धा अट काढण्यात यावी. मग आता मलासुद्धा हा प्रश्न पडला आहे की जर मुख्यमंत्री म्हणत असतील की विनाअट 40 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर तो कसा मिळणार आहे हेच आता महत्त्वाचं ठरणार. मात्र यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितले की या कर्जमाफीसाठी आम्ही एक समिती नेमलेली आणि यापुढं जशा जशा अडचणी येतील या कर्जमाफीमध्ये तशा तशा अडचणी सोडवण्याचं काम आम्ही पुढं करणार आहोत. मग जर मुख्यमंत्री म्हणत असतील की विनाअट 40 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर मग हा कसा मिळणार आहे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. आता याबद्दलची पुन्हा काही नवीन माहिती आली तर नक्कीच आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि मुख्यमंत्री म्हणतायत की 40 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.